सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनं भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा भडका उडवला आहे। भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी भाजप काँग्रेस युती विरोधात थेट दंड थोपटले आहेत। शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या भाजपात अंतर्गत वाद उफाळून आलाय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनं भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा भडका उडवला आहे। भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी भाजप काँग्रेस युती विरोधात थेट दंड थोपटले आहेत। देशमुख यांनी या युती विरोधात स्वतंत्र पॅनल लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। दुसरीकडे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सोबत युती झाल्याने निवडणुकीला नवा ट्विस्ट मिळाला आहे। भाजपमध्ये 2 गट कार्यकर्ते संभ्रमात। माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटले की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही भाजप कार्यकर्त्यांसाठी लढवली जाणार आहे। या निवडणुकीसाठी 5 ते 6 बैठका घेतल्या असून सोलापूर जिल्ह्याच्या 3ही भाजप आमदारांना आमंत्रण दिलं होतं अशी माहिती त्यांनी दिली। मात्र कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे। मला असं वाटतंय की त्यांनी तुमच्या मार्फत मला आव्हान करू नये। मी त्यांचा पालक आहे असं मी मानतो। त्यांना जर पालक वाटत नसेल तर मला असं वाटतं की तुमच्या मार्फत दिलेलं निवेदन बरोबर आहे। आणि मला असं वाटतं की आज सुद्धा प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय घेतील, भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। तुम्हाला जर मुख्यमंत्री महोदयांनी काँग्रेस बरोबर चंद्रशेखर बावनकुळे साहेब अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांनी जर तुम्हाला काँग्रेस बरोबर जायला सांगितलं असेल तो निरोप तो संदेश मी ग्राह्य धरतो। आणि जर समजा बैठकीला बसू, आता माझ्या मतदारसंघात छोटं गाव आहे, म्हणजे माझा मतदारसंघ छोटा आहे, त्यांच्या तिकडच्या दक्षिण तालुक्याच्या दृष्टीने मी छोटा आहे आणि मला राजकारण कळत नसल्यानं विचारू नये। माझं असं मत नाही की मला लय कळतंय, मी आज सज्ञान आहे, माझ्याकडले ताकद आहे, मला विचारल्याशिवाय काही करू नये अशी माझी म्हणणं नाही। पण तुम्हाला असं वाटतं की मी पालक जर मानत असतील तर त्यांनी तुमच्या मार्फत नाही आता करावं। आणि त्यांनी जो निर्णय घेतील, जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील की आपल्याला न्याय मिळालेला आहे, आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळालेला आहे आणि आपले सगळे कार्यकर्ते म्हणतील जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आहे ते बरोबर आहे, मी त्यांच्याबरोबर जायला तयार आहे।